सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे अपघात आणि अपघातामुळे होणारे मृत्यू याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त अपघात जे होतात ते मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तींचे जास्त होतात आणि याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाणही सर्वाधिक आहे। मागच्या 2025 पासून फक्त हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर एकूण जवळपास 546 अपघात आपल्या जिल्ह्यामध्ये नोंद झालेले आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 314 लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि 434 लोक जे आहेत त्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। हे एकूण प्रमाण अपघातांचं पाहिलं तर हा फार महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये विशेषतः हेल्मेट वापरण्याबद्दल लोकांमध्ये फार निरुत्साही आहेत लोक आणि लोकांनी हेल्मेट वापरावं। म्हणजे हेल्मेट वापरल्यामुळं जर बाईकवर अपघात झाला तर मृत्यूचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी कमी असतं। अपघातामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू जे आहे ते डोक्याला मार लागून होतात आणि मोटरसायकलच्या अपघातामध्ये मॅक्झिमम चान्सेस असतात की डोक्याला इंजुरी होण्याचे आणि डोक्याला इंजुरी झाली तर त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाणही जास्त असतं। बऱ्याच वेळा आयुष्यभरासाठी त्याच्यामध्ये आपल्याला कोमामध्ये राहण्याची वेळ येते, त्यामुळे वैद्यकीय खर्चही खूप मोठा असतो आणि अशामुळे सामान्य कुटुंबाचं याच्यामध्ये आर्थिक नुकसानही फार मोठ्या प्रमाणात होत असतं आणि म्हणून ह्या अपघातांचं आणि अपघात झाल्यानंतर मृत्यूचं किंवा डोक्याला मार लागून गंभीर इजा होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी व्हावं आणि मृत्यूचं प्रमाण घटावं यासाठी माननीय SP नीलम रोहन सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यामध्ये हेल्मेट लोकांनी वापरावे यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत आणि केसेसच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई देखील याच्यामध्ये चालू आहे। त्या दृष्टीनं आज वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं एक हेल्मेटसह पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स यांची मिळून आम्ही शहरामध्ये बाईक रॅली आयोजित केली होती। याच्यामध्ये जवळपास 60 जणांनी सहभाग घेतला आणि अतिशय छान पद्धतीने रॅली झाली। या रॅलीमागचा उद्देश एकच होता की लोकांनी हेल्मेट वापरावं आणि हेल्मेट वापरून आपला जीव जो आहे तो सुरक्षित करावा, कारण याच्यामध्ये जे लोक रस्त्यावरती किंवा कामानिमित्त बाहेर पडत असतात हे सगळे घरातले कर्ते लोक असतात आणि याचा डेथ झाल्यानंतर त्या पूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात। हे प्रमाण कुठंतरी कमी व्हावं आणि लोकांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती व्हावी हा आजच्या रॅलीमागचा उद्देश होता। आजच्या या निमित्तानं मी सर्व मोटरसायकल जे चालक आहेत त्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण हेल्मेट वापरावं। हेल्मेट हे ओझं नाही आहे तर आपल्या जीवनाचा सुरक्षेचा मार्ग आहे, आपण तो सर्वांनी अंगीकारावा आणि अपघात झाला जरी आपला तरी हेल्मेटमुळं आपण मृत्यूपासून वाचू शकतो किंवा गंभीर दुखापतीपासून वाचू शकतो। त्यामुळे सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा ही विनंती आहे।